कपिलचं लग्न हे झालेलं होतं. त्याच्या लग्नाला 3 ते 4 वर्ष होऊन गेले होते. दोघा पती पत्नींचा सुखी संसार देखील चालू होता. परंतु कपिलच्या मनामध्ये पाप आलं आणि त्याची जी पत्नी होती त्या पत्नीला एक बहीण होती, म्हणजे ह्याची सक्की मेहुणी. ती वयाने थोडी छोटी होती. तिच्यावरती कपिलचा डोळा बसला, मन गेलं. त्या मेहुणीवरती त्याने लाईन मारायला सुरुवात केली. परंतु ती थोडीशी अज्ञान होती. तिला या संबंधातील ज्ञान हे कमी होतं. थोडक्यात ती तारुण्याने नवीनच पदार्पण केलं होतं आणि थोडंसं पुरेसं तिला सगळं हे नवीन होतं. तिला अनुभव नव्हता. परंतु हे दुष्कृत्य करत असताना जो भाऊजी म्हणतात, जिला दाजी म्हणतात, बहिणीचा पती, त्याच्यावरती तिने विश्वास ठेवला होता. परंतु कपिलनं याच गोष्टीचा, याच नात्याचा गैरफायदा घेतला आणि नात्याला काळीमा फासणारी घटना त्याने घडवली. त्याच मेहुणीवरती त्याने डोळा टाकला आणि वारंवार तिला ब्लॅकमेल करून धमकी देऊन तिच्यावर सोबत शारीरिक संबंध करायला सुरुवात केली. वारंवार आणि सातत्याने तिच्यावर केलेल्या शारीरिक संबंधामुळे ती गरोदर राहिली, प्रेग्नेंट राहिली. तब्बल 4 महिन्याची ती प्रेग्नेंट होती. जसं जसं तिचं पोट दिसू लागलं तसं तसं तिच्या घरच्यांना, तिच्या बहिणीला म्हणजे कपिलच्या पत्नीला संशय येऊ लागला. तुझं वय तर काहीच नाही, परंतु तुझं पोट वर कसं काय येते? ज्या त्या वेळेला तिला धक्का बसला आणि तिने संपूर्ण काही मनातील भीती जी होती, जी की तिने आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होईल, आपल्या आईवडिलांची इज्जत चव्हाट्यावर येईल, या भीतीपोटी तिने संपूर्ण दडपलं होतं. परंतु तिलाही माहिती नव्हतं की आपल्याला असे दिवस जातील. आणि नंतर ज्या वेळेला तिने आपली वाचा फोडली आणि बहिणीला, आईवडिलांना संपूर्ण हकीकत सांगितली, त्यावेळेला सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. आरोपी असणारा कपिल, जो की पती, बहिणीचाच पती, नात्याने तो भाऊजी होता, त्यानेच हे अत्याचार केल्याची कबुली त्या मेहुणीने दिली आणि सख्या मेहुणीवरती केलेला हा अत्याचार उघड झाला. एवढा अत्याचार केला तब्बल 1 महिना आणि ती 4 महिन्याची गरोदर राहिली. पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नातेसंबंधाचा गैरफायदा घेणारी ही घटना समोर आली. या घटनेचं एवढं संतापजनक माहोल झाला की सर्वत्र रस्त्यावरती उतरले नागरिक आणि आंदोलन मोर्चे काढायला सुरुवात केली. पुन्हा एकदा महिलांच्या, मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो. आता पुढे किती धक्कादायक खुलासे झालेत हे आपण पाहणार आहोत. कारण बहिणीचाच पती आणि त्यानेच वेळोवेळी जबरदस्तीने केलेले अत्याचार समोर आले. पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे, हे लक्षात राहू दे. आता यामध्ये आरोपी असणारा जो आरोपी आहे, ही घटना घडली ऑगस्ट महिन्यात. 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 4 महिन्याचा कालावधी गेला. आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जे वारंवार त्याने संबंध बनवले, त्यामुळे ही घटना उघड आली आणि त्याला देखील भान नव्हतं की असं काही घडलं. परंतु पाप होतं गेलं आणि पाप समोर उभं राहिलं. आरोपी असणारा कपिल राधेसिंह सोलंकी, कपिल राधेसिंह सोलंकी, वय वर्ष फक्त 25, तारुण्यामध्येच आलेला नवीन. आणि पीडित मुलगी जी आहे ती त्याची सख्खी मेहुणी. या घटनेनं त्याची पत्नीचा पायाखालची जमीनच सरकली आणि त्याला कठोर शिक्षा देण्यासाठी स्वतःची पत्नी, त्याचे नातलग, नातेवाईक, मित्रपरिवार सर्वांनी समर्थन तर केलं नाही, परंतु याला कठोर शिक्षा व्हावी म्हणून रस्त्यावर उतरली. आणि खरी माणुसकी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. नात्याचा संबंध ठेवला नाही. हा माझा पती आहे, हा माझा जावई आहे, व हा माझा मित्र आहे, पुतण्या आहे, याचं भान कोणीही ठेवलं नाही. हा आरोपी आहे, हा मुख्य उद्देश समोर ठेवला आणि त्याला कठोर शिक्षा व्हावी म्हणून सर्वांनी मागणीसाठी एकच आवाज न्यायालयाकडे, कायद्याकडे, सुव्यवस्थेकडे उभा केला आणि त्याला आज जेलबंद करण्यात आलं. आता या तपासामध्ये तिचं मेडिकल रिपोर्ट, याचं मेडिकल रिपोर्ट, संपूर्ण काही गुन्हेगारी कशी घडली याची संगनमत, साक्षीदार, कागदपत्रे, पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस पथक कामाला लागलं आणि त्यानुसार आता त्याला कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याला कठोर शिक्षा होईल यासाठी न्यायालयामध्ये त्याला दाखल करण्यात येण्याचं आश्वासन देखील पोलिसांनी दिलं. या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MMG न्यूज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा, कारण देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या, रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्यासमोर मांडल्या जातात आणि प्रॉपर माहिती ही आपल्या क्राईम स्टोरीमधून दिली जाते. सुरक्षित राहा, काळजी घ्या. आपल्या आसपास प्रवास करत असताना, शेजारी पाजारी
कुठे प्रवासाला गेला असताल, कुठे मुकामी गेला असताल, संपूर्ण काही काळजी घेऊनच आपलं वर्चस्व राहू द्या. सतर्क राहा, आपल्या मुलाबाळांची काळजी घ्या. कारण सध्या कलियुगामध्ये ज्या घडामोडी आपल्या समोर येत आहेत त्या भयानक आहेत. आपल्यावर अशी वेळ येऊ नये याची दक्षता घ्या. नात्यातील असेल, परनात्यातील असेल, कोणाच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्याला कळून येत नाही. त्यामुळं सावधगिरी बाळगा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.